एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असताना दुसरीकडे आणखी एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं। रोहित पवारांच्या नावे अजित पवार यांच्या स्वागताचे जामखेडमध्ये बॅनर लावण्यात आले। त्यामुळे एकच राजकीय चर्चा सुरू झाली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अजित पवार जामखेडमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागलेत। त्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मित्र परिवार अशा नावाने अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लागले। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत जोडलेत। उमर, आपण पाहतोय खरं तर अजित पवार हे आज रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि विशेषतः त्यांचं स्वागताचे बॅनर आता रोहित पवार मित्रमंडळ असे बॅनर सुद्धा लागलेत। नेमकं काय घडते आणि आज दिवसभर आज अजित पवार यांच्या कार्यक्रमाचं या दौऱ्याचं नेमकं स्वरूप काय असणार आहे? नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये येणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे जामखेड दौऱ्यावर असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नावानेच अजित पवारांच्या स्वागताचा फलक लावण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर तसेच विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात येत असून रोहित पवारांनीच अजित पवारांच्या स्वागताचा फलक लावल्याने आता अनेक चर्चेला उधाण आलेलं आहे। विशेष म्हणजे आज होणाऱ्या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती राम शिंदे देखील उपस्थित राहणार आहे। निवडणुकीनंतर अजित पवारांनी रोहित पवारांना मी जर तुझ्या मतदारसंघात सभा घेतली असती तर काय झालं असतं असं भाष्य केलं होतं। त्यावर राम शिंदेंनी नाराजी देखील व्यक्त केली होती। अजित पवारांवरती संशय व्यक्त केला होता। मी अजित पवारांना सभा मागून देखील त्यांनी दिली नाही, मी कटाचा बळी ठरलो असा आरोप राम शिंदेंनी केला होता। आणि त्यानंतर आता थेट रोहित पवारांनी अजित पवारांच्या स्वागताचा फलक लावल्याने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमात अजित पवार आणि राम शिंदे हे एकाच व्यासपीठावर असल्याने या स्वागत फलकाबाबत नेमकं कोण काय उत्तर देणार आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उमर, दिवसभर या संदर्भातल्या घडामोडी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधल्या आपल्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।